निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत वसलेलं टुरिझम सेंटर म्हणजे रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी. स्विमिंग पूल, बोटिंग, रेन डान्स, दूरदर्शन, झुलता पूल, ट्रेकिंग, फनी गेम्स तसेच राहण्यासाठीही लॉजिंगची सोय, जेवण नाश्त्याची सोय, शालेय सहल व प्री वेडिंग फोटोशूटसाठीही उत्तम ठिकाण. जीवनातील अनमोल आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या. रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी, सितेवाडी खंडेराजुरी रोड, खंडेराजुरी, तालुका मिरज. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट. केबल चोरी प्रकरणातील अटक आरोपींना पुढील तपासासाठी आटपाडी पोलिसांच्या ताब्यात देत असताना कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यासमोर आरोपींच्या नातेवाईकांनी गोंधळ घालत पोलिसांशी हुज्जत घातल्याची घटना घडली. पोलिसांवर दगडफेक, शिवीगाळ तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. विठुरायाची वाडी आणि अग्रंधुळगाव परिसरातील 27 शेतकऱ्यांनी 23 मे रोजी त्यांच्या शेतातील केबल चोरीस गेल्याची तक्रार कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे राजकुमार श्याम गोसावी, राहुल श्याम गोसावी, प्रवीण तानाजी गोसावी आणि अरविंद तानाजी गोसावी सर्व राहणार सावळी, तालुका मिरज या चौघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान त्यांच्याकडून चोरीच्या गुन्ह्यातील सुमारे 1,70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी आरोपींची अधिक चौकशी केली असता त्यांनी आटपाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यामुळे पुढील तपासासाठी आटपाडी पोलीस आरोपींचा ताबा घेण्यासाठी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात आले होते. आरोपींना आटपाडी पोलिसांच्या स्वाधीन करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच गोसावी कुटुंबातील नातेवाईक मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यासमोर जमा झाले. आरोपींचा जामीन झाला असून त्यांना आमच्या ताब्यात द्यावे अशी मागणी नातेवाईकांनी केली. मात्र पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत त्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी पोलिसांशी झटापट करत शिवीगाळ व दगडफेक केल्याचा आरोप आहे. परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात घेऊन पोलिसांनी धिंगाणा घालणाऱ्यांवर सौम्य लाठीमार करून जमाव पांगवला. आरोपींना घेऊन जाण्यास अटकाव करणे, पोलिसांशी झोंबाझोंबी करणे आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तानाजी अण्णाप्पा गोसावी, यशवंत मारुती गोसावी, सरस्वती प्रवीण गोसावी, ललिता श्याम गोसावी, श्याम नाना गोसावी, उमेश अण्णाप्पा गोसावी आणि हरुबाई गोसावी या 7 जणांविरुद्ध कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास कवठेमहांकाळ पोलीस करीत आहेत.